हरिओम, मी नुपूर वीरा राणे, सावंतवाडी सेंटर। मला एक अनुभव सांगायचा म्हणजे मी टेलरिंगचं काम करते आणि टेलरिंगचं काम कसं आहे की जेव्हा लोक येतील तेव्हाच आपल्याला ते काम मिळतं, नाहीतर ते शक्य नाही। आणि कोरोनाच्या काळात म्हणजे सगळंच बंद होतं, लॉकडाऊनमध्ये काहीच हे नव्हतं, कोणाचकडे काम नव्हतं। पण एक माझ्यासाठी एक हे म्हणजे की बापूंनी माझ्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्टीत बापू माझ्यासोबत असतातच आणि आहेतच। मी त्यावेळेला असं म्हणजे म्हणजे काही कामच नसायचं घरात, म्हणजे कोणी काय काम केलं, जेवण वगैरे केली, सगळीजण घरातच होती। कोरोनाचा वेळ चालला, प्रत्येकाला ऑफिस वगैरे बंद होते, त्यामुळे सगळीजण घरात होती। माझं असं पठण चाललं होतं आणि माझ्या मनात असं विचार आला, बापू मला पण कुठेतरी असं काम बाहेर मिळालं पाहिजे होतं। हे कपड्याचं काम कसं की कोण येतील तेव्हा मला ते काम करून 4 पैसे मिळतात आणि म्हणजे असं नाही की माझ्याकडे हे नाही, पण असं स्वतःचं काहीतरी असावं, बाबा मुलासाठी काहीतरी करायला यावं किंवा असं काहीतरी, म्हणून स्वतः असं हे करावं म्हणून मी म्हणत होते की मला एक जॉब मिळावी। आणि मी असं बापूंना सांगितलं की बापू मला एक छोटीशी का असेना, कमी पगाराची का असेना, मी दोन्ही कामं हे करून मी हे करेन, म्हणजे काम जॉब पण करेन आणि हे टेलरिंगचं पण काम सुरू ठेवेन। आणि असं मी बोलते बापूंशी, पठण करते, समोर बोलते की मला बापू जॉब मिळाली तर बरं होईल, असं एवढंच बोलले मी बापूंशी। आणि झालं, माझी बहीण घरी आली एक मे महिन्याच्या आधी, एप्रिल महिना चालू होता, एप्रिल महिन्याच्या लास्टला हा विषय। आणि ती मला म्हणाली म्हणजे आमच्या कामाला येणारी ती मुलगी येत नाही आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये काम खूप आहे, तू करायला तयार आहेस का? म्हणजे तिने मला असं डायरेक्टच विचारलं, तू करायला तयार आहेस का? तर मी मालकाशी बोलून घेते, तुला काय ते शिकवायचं ते मी सगळं शिकवते, तू येणार असशील तर सांग। म्हणजे ती अशीच बोलत होती, मी डायरेक्ट मालकाशी बोलणार आहे, तू मला हो की नाही एवढं सांगायचं। तर मी म्हटलं सांगते तुला। आणि मी बापूंसमोर, बापू लगेचच सांगितलं नोकरी मला, असं मी बापूंशी बोलले। बापू मला लगेचच नोकरी आली, पण मला जमेल का? मी कधी म्हणजे आधी लग्नाच्या आधी मी जॉब करायची, लोकमतमध्ये मी होते, जाहिरात विभागात काम करायचे। पण नंतर एक नाही म्हणाला एक 10-1 वर्षाची गॅप पडली, मी त्या ह्याच्यात नाही, मी टेलरिंगचंच काम करायचे। मी म्हटलं बापूंना सांगितलं, बापू मला जमेल का? 2 रात्र मी झोपले नाही, म्हणजे तिने एक 25-26च्या दरम्यान मला हे विचारलं, 2 रात्र मी झोपले नाही। अरे बापू मला जमेल का हो, जमेल का? पण बापू सांगतात की नेहमी काहीतरी आपली करायची, म्हणजे आपण एक पाऊल उचललं पाहिजे, त्याच्याशिवाय कुठचीच गोष्ट घडत नाही। आणि जर मी म्हटलं की बापू चला मी हे करून तरी बघते, नाही आलं तर सोडून दिलं, असं नाही आहे की कंपल्सरी केलंच पाहिजे। मग मी तिला म्हटलं बघते, मी तयार आहे। मिस्टरांना विचारलं, मिस्टर म्हणाले तू जाणार असेल, तुझी तयारी असेल तर तू नक्की जा। तर मी बाकी घरातल्यांना पण विचारलं, त्यांनी पण म्हटलं तुझी तयारी आहे तर तू जाऊ शकते। मग बहिणीला सांगितलं, तू मला शिकवशील ना गं सगळं? तर ती म्हणाली हो, तू काही घाबरू नको, तुला मी सगळं शिकवते, तू यायला लाग। मग मी 1 तारीखपासून जॉईन झाली आणि आज नाही म्हणाला 6-7 महिने झाले मी तिथे जॉब करते। आज तिथे मला चांगल्या मैत्रिणी पण मिळाल्या आहेत, तिच्या मैत्रिणी त्या होत्या, आज माझ्या मैत्रिणी झाल्या आहेत। त्यांनी मला एक काय नवीन शिकवलं, म्हणजे जेणेकरून मी फॅशन याच्यात पण मी ड्रेस कपडे सगळं शिवायचे, पण एक काहीतरी असं वेगळी फॅशन असं मला नॉलेज नव्हतं, मी रेग्युलर असं हे करायचे। पण त्यांनी मला अशी जी इंस्टाग्राम वगैरे अशी माध्यम होती त्यांनी मला शिकवलं नाही। हे कोणामुळे झालं तर बापूमुळे झालं। बापूंनी मला ही म्हणजे कुठेतरी अशी संधी बाबा दिली, हो तू जाऊ शकते, तू करू शकते, हा विश्वास माझ्या बापूंनी मला दिला, म्हणून मी आज ती जॉब करते आणि त्याच्याबरोबर माझं टेलरिंगचं काम पण मी सुरू ठेवलं आहे। आणि हे फक्त बापूंमुळेच झालं। हरिओम, श्रीराम अंबज्ञ।